तथागत सम्यक समृद्ध धर्मनायक चक्रवर्ती राजे सम्राट अशोक, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या स्वर्गस्थानावर तिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला जयभीम करून आज आपल्या भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावती महानगर शाखेचं रविवारची वंदना 8व्या वर्षात त्या उपक्रमाचा प्रवास सुरू आहे। 319 वंदना आज आपल्या या विहारात नुकतीच संपत आहे। मित्रांनो, एखादा उपक्रम सातत्यपूर्वक चालवणं ही आजच्या काळात तरी अशक्य गोष्ट आहे, मात्र आपल्या सर्वांच्या इच्छाशक्तीनं तो उपक्रम पुढे जात आहे। उपक्रमाला सपोर्ट करण्यासाठी ठिकठिकाणचे लोक सहकार्य करत आहेत। एकंदरीतच निश्चितपणे जागृतीचा अगदी तेवढ ठेवा या बाबासाहेबांच्या संदेशाप्रमाणे आपण सर्व कटिबद्ध आहोत। त्या ठिकाणी काल आपल्या चळवळीचे खंदे समर्थक ज्यांनी आपलं आयुष्य बाबासाहेबांच्या चळवळीसाठी समर्पित केलं ते रिपब्लिकन पक्षाचे आमदार माजी आमदार उपेंद्रजी शेंडे हे आपल्याला निघून गेले। एकंदरीत नागपूरच्या क्रांतीभूमीतून आमदार उपेंद्र शेंडे साहेबांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंच्या आणि बाबासाहेबांच्या आदेशाप्रमाणे आपलं उभं आयुष्य चळवळीसाठी समर्पित केलं आणि दुःखाची गोष्ट अशी की असं वाटतही नव्हतं की उपेंद्रजी शेंडे साहेब निघून जातील, कारण की मागच्याच आठवड्यात ते अमरावतीला येऊन गेलेत कार्यकर्त्यांच्या मीटिंगसाठी। परंतु काळ आणि वेळ कुणासाठी थांबत नसते। एखाद्या कार्यकर्त्याचा मृत्यू कसा होतो, तो कसा निघून जातो यालाही एक वेगळा महत्व प्राप्त होते। माझ्या माहितीप्रमाणे उपेंद्रजी शेंडे साहेब हे परभणीच्या दौऱ्यावर होते। म्हणजे पहा, आयुष्यामध्ये कशा घटना घडतात। खंदा सेनानी परभणीच्या दौऱ्यावर असताना त्यांना त्या ठिकाणी रस्त्यामध्येच अटॅक आला। म्हणजे आयुष्यभर तर आपलं कार्य त्यांनी केलंच, पण अखेरच्या श्वासापर्यंत देखील त्यांनी चळवळीच्याच कामासाठी ते बाहेर पडले होते आणि अशातच काळाने त्यांच्यावर आघात दिला। मला आठवते 15 ऑगस्ट 1992 ची गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून आंबेडकरी जनतेचा जो संघर्ष सुरू होता त्या संघर्षाचे ते साक्षीदार तर होतेच, पण अनेक भीमसैनिक शहीद झाल्यावरही महाराष्ट्र सरकार लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ठराव अंमलात आणत नाही म्हणून
त्यांनी इशारा दिला आणि स्वातंत्र्य दिनाच्या पासूनच म्हणजे 15 ऑगस्ट 1993 रोजी त्यांनी मुंबई येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती राज्यामध्ये. त्यांच्या त्या उपोषणाची दखल सर्वत्र घेतली गेली. महाराष्ट्र शासनाला देखील ताबडतोब त्यावर विचार करावा लागला. कारण की स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण की त्याच्यापूर्वीच गौतम वाघमारे या भीम सैनिकांचं त्याच काळामध्ये स्वतःला पेटवून घेतलं होतं नामांतराच्या आंदोलनासाठी बाबासाहेबांचं नाव मिळवून. आणि म्हणून उपेंद्र शेंडे साहेबांनी मंत्रालयापुढे उपोषण सुरू केलं होतं. आणि मंत्रालयापुढे उपोषण सुरू केल्यामुळे ते उपोषण सर्वदूर गाजलं आणि ताबडतोब त्यावर महाराष्ट्र शासनाचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांना सांगावं लागलं की नजीकच्या काळात ताबडतोब मी हा प्रश्न निकालात काढणार अशा प्रकारचं आश्वासन त्यांना दिलं होतं. नेमकं त्या आश्वासनावर त्यांनी त्या ताबडतोब उपोषण सोडलं. आणि त्यानंतर मात्र ते वर्ष 93चं वर्ष अखेर नागपूरच्या अधिवेशनामध्येच नामांतराच्या प्रश्नावर अखेर विचारमंथन होऊन डिसेंबरला नागपूरमध्ये अधिवेशन असते दरवर्षीच. त्याही वर्षी त्या अधिवेशनामध्ये सर्व सूत्र हल्ली आणि 14 जानेवारी 94 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झाल्याचं घोषणा तत्कालीन शरद पवार मुख्यमंत्री यांनी केली. एकंदरीत हा प्रवास उपेंद्र साहेबांचा खूपच संघर्षाचा असा होता. तेव्हा त्यांच्या निघून जाण्यामुळे मोठी हानी झाली. देशाचे पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढून आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कमी मूल्य आणि जास्त काम करणाऱ्या पंतप्रधान म्हणून त्यांची नोंद आहे ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांचे काल परवा दुःखद निधन होऊन ते निघून गेले. त्या दोन्ही कार्यकर्त्यांना नेत्यांना मी आदरांजली अर्पण करतो. आणि इथे एक कार्यक्रम जो झाला त्याच्यापूर्वी की आमच्या महिला शाखेच्या अध्यक्षा संगीताताई बागडे यांचा वाढदिवस हा या ठिकाणी विहारात संपन्न झाला. कालची अवस्था शेंडे सरांनी सांगितली की काल नाही करू शकलो आम्ही. एकंदरीतच भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असतो. त्यात अशा प्रकारचं योगदान जे देतात ते धन्य आहेत. निश्चितच त्यांच्या या प्रयत्नामुळे नजीकच्या काळात भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेबरोबरच समता सैनिक दलाची शाखा देखील आपल्या सर्वांना दिसून येईल त्यांच्या प्रयत्नातूनच. आणि म्हणून निश्चितच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचं उर्वरित आयुष्य निरोगी दीर्घायुष्य त्यांना लाभो अशी तथागतची आम्ही प्रार्थना करतो. आणि मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपण वंदनेच्या उपक्रमासोबतच भारतीय बौद्ध महासभेचे ध्येय आणि धोरण राबवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. 4 तारखेला आपली मीटिंग आहे. 4 तारखेच्या मीटिंगचा अजेंडा आपल्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावा. धमायन मासिकाचा आढावा, धमायन कॅलेंडर त्याचा आढावा, त्याचा निधी हे ताबडतोब त्या ठिकाणी जमा करायचं आहे. सोबतच मी गेल्या जवळपास 2 वर्षापासून सांगत आहोत की इथे शिबिर लागले पाहिजे. आणि आता त्याचं अंतिम स्वरूप 2 दिवसाआधी माझ्या टेबलवर फायनल झालेलं आहे. या भागात शांतारामजी गिडाम, ठवरे गुरुजी आहेत. आणखी आमच्या महिला शाखेच्या कार्यकर्त्या ज्या मुली आहेत त्यांना मी यापूर्वी टार्गेट देऊन सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही 3 शिबिरांची तयारी करा. नव्या वस्तीचे 3 शिबिरांची तयारी भटकर साहेब, भालेराव सर, दहाट सर, शेंडे सर
या कार्यकर्त्यांनी उचललेली आहे. 3 शिबिरं तिकडे लागतील म्हणजे लागतील. आणि इकडे याही वस्तीत म्हणजे जुन्या वस्ती प्रभागात 3 शिबिर लावायची जबाबदारी मी अध्यक्षांवर सोपवतोय की त्यांनी तशा प्रकारचा अहवाल ताबडतोब 2 दिवसामध्ये मिटिंगच्या पूर्वी टेबलवर ठेवावा. त्या दिशेने आपलं काम झालं पाहिजे, कारण की ते होणं अत्यंत गरजेचं आहे. भारतीय बौद्ध महासभेचा आपला उपक्रम वंदनेपुरता सीमित जरी असला तरी भारतीय बौद्ध महासभेच्या आलेल्या आदेशाचं आपण पालन करतो, ध्येय धोरणाचं आपण पालन करतो. निश्चितपणे सांगतोय की काल परवा आता संविधानावर चर्चा सर्वीकडे सुरू आहे, परंतु संविधानाबरोबरच त्याच्यापूर्वी जे थोडंसं आंदोलन सुरू होतं ईव्हीएम हटावचं, त्याच्यावरून नागरिकांचं लक्ष विचलित करण्यासाठी हा एक मधातच काय म्हणतो आपण त्याला, सरकारनं आपल्या पुढे मधातच ते लक्ष हटवण्यासाठी म्हणून एक कांड घडलं आपल्या परभणीचं, जेणेकरून आंदोलनकर्त्याचं लक्ष कुठे गेलं पाहिजे, असं दुसरीकडे. एकंदरीत या घटनेचं आपण, कारण की परभणीची घटना संविधानासोबत संबंधित असल्यामुळे तिचा निषेध करण्याकरता आपण मागच्या सोमवारी मोठ्या प्रमाणात सर्वच आपल्या आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी आपल्या शक्तीचं दर्शन घडवलं. कलेक्टर मार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पंतप्रधानांना निवेदन पाठवलं. एकंदरीतच हे सर्व आंदोलन आजच्या काळाची गरज आहे. आणि मी अधिक यावर न बोलता माझ्यासमोर 2 आपल्या काय म्हणतो आपण त्याला, आपली चळवळ ही संस्कारमय अशी बाबासाहेबांची चळवळ आहे. संस्कारमय भावी पिढ्यांची निर्मिती करण्याचा आपला संकल्प आहे. हे 2 विद्यार्थी माझ्या पुढे बसले आहेत. एक त्याचं नाव बेटा या इकडे. हे दोन्ही विद्यार्थी, मला असं वाटतंय हे दोन्ही विद्यार्थी हे कलेक्टर ऑफिसकडे आंदोलनामध्ये उभे होते. स्वतःच्या हातात बाबासाहेबांचा फोटो घेऊन आमच्या सारख्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून 2 विद्यार्थी रविवारच्या वंदनेत हजर राहतातच, पण सोबतच अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये उभे राहतात. मी या ठिकाणी डॉक्टर सरांना विनंती करेन, डॉक्टर भालेराव साहेबांनी विनंती करेल की आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचं यथोचित स्वागत सन्मान करा. ते खरे आमचे भविष्याचे शिलेदार आहेत. एकंदरीतच आपण सर्वांनी साध्या गोष्टी नाही आहेत. निश्चितपणे संविधानाच्या सन्मानार्थ आमची भावी पिढी देखील या पद्धतीने पुढे जाईल असा विश्वास करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मला समजून घेतलं आणि हा उपक्रम दिवसेंदिवस अधिक व्यापक कसा करता येईल अशा प्रकारचे आमचे विद्यार्थी या उपक्रमात सहभागी करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करा. निश्चितच यातून बाबासाहेबांच्या मूळ संकल्पनेला आपण पुढे नेण्याचा संकल्प करूया. पुन्हा एकदा मी आपला अधिक वेळ न घेता, आज आपल्या कार्यकर्त्यांकडे लग्न समारंभ आहे, सर्वांनी 1च्या नंतरच त्या ठिकाणी या. मी अधिक वेळ न घेता याच ठिकाणी थांबतो. जय हिंद.